नमस्कार भक्तांनो, जय बाळूमामा. श्री संत सद्गुरू बाळूमामा जीवनचरित्र कथा. प्रथमतः सगळ्यांना जय बाळूमामा. बाळूमामाच्या नावानं चांग भलं. बाळूमामांच्या कृपेने विष प्रयोगापासून मुक्तता झाली. एकदा कापशीच्या शिवारात बाळूमामांचा तळ होता. तेव्हा विष्णू चौगुले हा मामांचा भक्त त्यांच्या दर्शनाला तिथे आला होता. त्यावेळी मामा अकस्मात त्याला म्हणाले, विष्णू, तू एक गोष्ट करशील काय? तेव्हा विष्णूने, तुम्ही सांगाल ते आपण करू, असं निर्दयाने म्हटले. त्यांचा निर्धार पाहून मामांना आनंद झाला. ते त्याला म्हणाले, येत्या नारळी पौर्णिमेच्या दिवशी घराबाहेर इतरत्र कोणाकडेही तू काही अजिबात खाऊ नकोस. यास विष्णूने होकार दर्शवला. यावेळी विष्णूला त्यांच्या ओळखीची परंतु त्यांचा दोष करणाऱ्या काही जणांची आठवण झाली आणि त्यांच्या मनात चिर्र झाली. त्या माणसांचे काही खाणं सुद्धा धोक्याचे असणे एवढे ते माणसे दृष्ट असतील असं त्याला कधीही वाटलं नव्हतं. असंच काही दिवस गेले. चौगुल्यांच्या आठवणीत मामांची सूचना होती. नारळी पौर्णिमा जवळ आली. सणासाठी दूरगावी गेलेले लोकही गावी आले. एक जण मुंबईहून गावी आला होता. त्या सर्वात मस्तरी माणसांच्या गटात काही कारस्थानी शिजू लागले. सर्वज्ञ मामांना सारं घडण्यापूर्वीच कळत असल्याने त्यांनी चौगुलेला खबरदारीचा इशारा पूर्वीच दिलेला होता. या दरम्यान एकमेकांच्या गाठीभेटी होऊ लागल्या. अशातच नारळी पौर्णिमेचा दिवस आला. त्या दिवशी विष्णू चौगुलेकडे काही गावकरी आले. तेव्हा मुंबईला कामावर असणारा व्यक्ती त्या सर्वांमध्ये आला होता. सर्वांनी विष्णूला फराळासाठी येण्याचा आग्रह केला. सणाच्या दिवशी आपल्याला घरीच थांबावं लागतं, बाहेर जायला सवड नाही, अशी अनेक कारणे सांगून चौगुलेने त्यांच्याकडे जाण्याचे टाळण्यासाठी प्रयत्न केला. पण गोड बोलून अखेर विष्णूला त्या सर्वांनी जवळजवळ ओढूनच मुंबईकरांच्या घरी फराळाला नेले. एकाच गावात राहायचे असते तेव्हा काही मर्यादा पलीकडे माणसाला आपला हट्ट चालवता येत नाही, तेव्हा बहुमताला मानावेच लागते. अशा कारणामुळे अखेर विष्णूला नाईलाजाने त्यांच्या घरात जावं लागलं होतं. मिठाई भरलेले थाळ्या फराळासाठी आधीच ठेवलेल्या होत्या. दिखाव जिव्हाळ्याने त्या मंडळीकडून मोठा आग्रह चाललेला होता. परंतु मामांची सक्त आज्ञेचे शब्द विष्णूच्या कानात चांगलेच घुमत होते. नारळी पौर्णिमेला कोणाकडे काही खाऊ नकोस. तेव्हा आपला उपवास असल्यामुळे आपण आंघोळ आणि देवपूजा वगैरे झाल्याशिवाय पाणीसुद्धा पित नसतो, असे सांगून विष्णूने कशालाही हात लावला नाही. आपला नियम झाल्यावर आपण घरी खाऊ, असे सांगून दिलेली मिठाई घेऊन विष्णू चौगुले घरी आला आणि त्याने एका गाठोड्यात ती मिठाई बांधून ठेवली. त्यानंतर हात धुतले आणि आनंदाने घरच्या उद्योगाला तो लागला. अशा प्रकारे तो दिवस गेला. दुसऱ्या दिवशी विष्णूने ती मिठाईचे गाठोडे सहज उघडून पाहिले तर त्यात मुंग्या मरून पडलेल्या होत्या व मिठाई हिरवट झालेली होती. यावरून मिठाईत विष असल्याची खात्री त्याला झाली. तेव्हा चौगुलेला मामांच्या सर्वज्ञपणाची जाणीव झाली. जीवावरचे संकट टाळणारा, सल्ला देणारा मामांचा उपकार तरी किती मानावे, असा विचार त्यांनी केला आणि तो तात्काळ मामांना भेटावण्यास धावतच गेला. मामांपाशी गेल्यानंतर भावतिरकाने त्यांनी मामांना साष्टांग दंडवत घातला आणि तो मामांच्या चरणापाशी रुळू लागला. या अनुभवामुळे मामांवरील त्यांची भक्ती अधिकच दृढ झाली होती. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं, मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं.